हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितं। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमालन्दिवल्लभं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोनी आता। अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितं। ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाचं चिंतन आपण करत आहोत आणि या पहिल्या अध्यायातील 10व्या क्रमांकाचा हा श्लोक आहे। त्याचा अन्वय आणि अर्थ एकदा आपण पाहू। तत् अस्माकं भीष्माभिरक्षितं बलम अपर्याप्तं तु एतेषां भीमाभिरक्षितं इदं बलम पर्याप्तं। त्याचा अर्थ असा होतो, ते हे आमचं सैन्य, भीष्माने रक्षण केलेलं सैन्य कसं आहे, अपरिमित आहे, अपर्याप्त आहे, संख्येने जास्त आहे। आणि पांडवांचं सैन्य जे भीमाकडून सुरक्षित आहे, भीमानं रक्षिलेलं आहे, ते हे पांडवांचं सैन्य परिमित म्हणजे मोजकं आहे, संख्येने कमी आहे। या ठिकाणी अपर्याप्त आणि पर्याप्त असे दोन शब्द त्यांचा प्रयोग केलेला आहे। दुर्योधन द्रोणाचार्यांना सांगतोय की आपलं जे सैन्य आहे, आमचं जे सैन्य आहे ते भीष्मांकडून संरक्षित आहे, भीष्मांकडून सर्व बाजूने सुरक्षित आहे, भीष्माच्या आधिपत्याखाली आहे आणि संख्येने ते अपर्याप्त आहे। आणि पांडवांचं हे सैन्य भीमाकडून सुरक्षित आहे आणि ते संख्येने पर्याप्त आहे। आता पर्याप्त शब्दाचा अर्थ आहे पुरेसं, अपर्याप्त शब्दाचा अर्थ आहे पुरेसं नसलेलं। त्याचे दोन अर्थ होतात। जेवढ्याने काम होईल त्यापेक्षा अधिक आहे त्याला सुद्धा अपर्याप्त म्हणू शकतो। पर्याप्त म्हणजे पुरेसं, जेवढ्याने काम भागेल तेवढं, आणि अपर्याप्त म्हणजे पुरेसं नसलेलं। आता पुरेसं नसणं हे दोन्ही रीतीने असू शकतं। संख्येनं कमी आहे त्याला देखील अपर्याप्त आपण म्हणू शकतो, जे पर्याप्त नाही, पुरेसं नाही। आणि अत्यधिक जरी असलं तरी देखील आपण म्हणू शकतो हे अपर्याप्त आहे। असो, इथं दोन्ही रीतीनं अर्थ केलेला आहे महापुरुषांनी या श्लोकाचा अर्थ करताना। त्या दुर्योधनाचा पक्ष हा अन्यायाचा असल्यामुळं संख्येनं जास्त हे त्याचं सैन्य असलं तरी देखील त्याला हे युद्धासाठी पुरेसं आहे की नाही याची मनात भीती असू शकते। म्हणून भीष्मासारख्या महाबलाढ्य सेनापतीकडून संरक्षित असलेलं जरी हे आपलं सैन्य असलं तरी युद्धासाठी पुरेसं असेलच असं नाही, अशी त्याची भीती या अपर्याप्त शब्दातून दिसते। किंवा सरळ सरळ अपर्याप्त शब्दाचा अर्थ जेवढं हवं त्यापेक्षा अधिक, युद्ध जिंकण्याला जेवढ्या सैन्याची काय आहे आवश्यकता आहे त्यापेक्षा अधिक असा अर्थ आपण घेतला
आमचं सैन्यही संख्येनं अधिक आहे आणि ते महाबलाढ्य अशा भीष्मांकडून चोहू बाजूने संरक्षिलेलं आहे. ते आमचे सेनापती आहेत आणि या पांडवांचं सैन्य हे पर्याप्त आहे, पुरेसं आहे, थोडंसं आहे आणि ते कुणाकडून संरक्षिलेलं आहे? भीमाकडून संरक्षिलेलं आहे. वरी क्षत्रिया माझी श्रेष्ठू, जो जगजेठी जगी सुभटू, तया दळवैपणाचा पाटू भीष्मासी पै. आता भीष्मांचं वर्णन तो करतोय दुर्योधन आणि त्यांना ऐकू जाईल अशा रीतीनं बोलतोय. कोणाशी? द्रोणाचार्यांशी. द्रोणाचार्याशी बोलतोय. वर्णन कोणाचं करतोय? भीष्मांचं. त्यांना ऐकू जाईल एवढ्या आवाजात बोलतोय. म्हणजे त्या भीष्मांनाही वाटावं की हा मला सन्मानित करतोय, मला मान देतोय, माझं नाव घेतोय. कसे आहेत भीष्म? वरी क्षत्रिया माझी श्रेष्ठू. शिवाय क्षत्रियांमध्ये श्रेष्ठ आणि जो जगजेठी जगी सुभटू आणि जो या जगामध्ये जगजेठी महावीर उत्कृष्ट योद्धा म्हणूनही ते काय आहेत? ज्येष्ठच आहेत. क्षत्रियामध्ये श्रेष्ठ आहेत आणि योद्धा म्हणून देखील ते कसे आहेत? श्रेष्ठच आहेत, ज्येष्ठ आहेत. तया दळवैपणाचा पाटू भीष्मासी पै. अशा त्या भीष्माचार्यांना दळवैपणाचा पाटू, सेनापतित्वाचा अधिकार दिलेला आहे. सेनाधिपत्याचा अधिकार भीष्मांना देण्यात आलेला आहे. कारण ते भीष्म क्षत्रियांमध्ये कसे आहेत? श्रेष्ठ आहेत. वयानंही ते काय आहेत? सगळ्यांहून अधिक ज्येष्ठ आहेत आणि केवळ वयाने ज्येष्ठ आहेत म्हणून आता त्यांच्यामध्ये शक्ती सामर्थ्य राहिलेलं नाही असं नाही. जो जगजेठी जगी सुभटू उत्कृष्ट योद्धा म्हणून देखील ते काय आहेत? ज्येष्ठच आहेत. आणि अशी त्यांची योग्यता असल्यामुळंच त्या भीष्माचार्यांना दळवैपणाचा पाटू, सेनापतित्वाचा, सेनाधिपत्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. पाटू, पट्टाभिषेक, त्यांना पदवी देण्यात आलेली आहे, अधिकार देण्यात आलेला आहे. त्यांना सेनापती आम्ही केलेला आहे. आता याचेनी बळे गवसले, हे दुर्ग जैसे पन्नासिले, येणे पाडे थेकुले लोकत्रय. आता येणे याचेनी बळे गवसले, या भीष्माचार्यांच्या सामर्थ्याने हे सैन्य गवसले, आवरले गेलेलं आहे, व्यापलेलं आहे, पुष्ट झालेलं आहे. या भीष्माचार्यांच्या बळानंच, या भीष्मांच्या सहाय्यानंच, यांच्यामध्ये असलेल्या सामर्थ्यानंच हे सर्व सैन्य आवरलेलं आहे. कसं आहे हे सैन्य? त्याच्याच सैन्याचं वर्णन तो करतोय. हे दुर्ग जैसे पन्नासिले, जैसे दुर्ग पन्नासिले. जणू हे सैन्य कसं आहे? मजबूत किल्ला बांधावा, किल्ला रचावा, अगदी त्याप्रमाणे हे सैन्य काय केलेलं आहे? उभं केलेलं आहे. असं संरक्षिल्या गेलेलं आहे. कुणाकडून? भीष्माकडून. किल्ल्याची बांधणी ज्याप्रमाणे अत्यंत मजबूत अशी करावी, अजेय दुर्जेय, त्या किल्ल्याला जिंकणं हे अतिशय कठीण असावं, असा जो किल्ला अगदी त्या रीतीनं या सैन्याची रचना भीष्माचार्यांनी केलेली आहे. येणे पाडे थेकुले लोकत्रय. आणि या भीष्मांच्या सामर्थ्यापुढे त्रैलोक्य देखील काय आहे? थेकुले आहे, क्षुद्रच आहे, थोडंसंच आहे. असा यांचा काय आहे? पराक्रम आहे. आधीच समुद्र पाही, तेथ दुवाडपण कवणा नाही, मग वडवाणळू तैसे याही विरजा जैसा. उदाहरण देतो तो. त्यांच्यामध्ये जे सामर्थ्य आहे कशा रीतीने आहे. आधीच समुद्र पाही, पाही पहा, आधीच समुद्र, मूळचाच समुद्र, आधीचाच समुद्र, तेथ दुवाडपण कवणा नाही, त्याचा दुस्तरपणा कोणाला भासत नाही.
तो समुद्र कुणाला घाबरवत नाही, त्या समुद्राचं कुणाला भय वाटत नाही, सर्वांनाच त्या समुद्राचं काय वाटतं, भय वाटतं. आणि अशा त्या महाभयंकर समुद्राला मग वडवाणळू तैसे याही विरजा जैसा. आणि मग त्या अशा भयंकर असलेल्या समुद्राला की ज्याचं सर्वांना भय वाटतं, त्या समुद्राला वडवानळ जर सहाय्यक झाला तर तो अधिकच काय होतो, भयप्रद होतो. मग वडवानळू तैसे याही विरजा जैसा. वडवानळ म्हणजे समुद्रातला अग्नी. आणि तो सहाय्यक झाला कुणाला, त्या समुद्राला. अगोदरच समुद्र, त्या समुद्राच्या काठाला जर आपण उभे राहिलो आणि वारा वेगानं वाहत असेल तर मोठमोठ्या ज्या लाटा उसळतात ते पाहून किंवा त्याची गर्जना ऐकून कुणाच्याही मनामध्ये काय होते, धडकी भरते. किंवा त्या बोटीतून ज्यावेळेस आपण प्रवास करतो, जमिनीचा कोणताच भाग आपल्याला चारही बाजूने ज्यावेळेस दिसत नाही त्यावेळेस देखील तो समुद्र कसा वाटत असतो, अत्यंत भयंकर असा वाटत असतो. तो समुद्रच आहे, आधीच समुद्र पाहिजे, अगोदरच तो समुद्र आहे. ते दुवाडपणा कवणा नाही, त्या समुद्राचं भय कुणाला वाटणार नाही. आणि तशातच पुन्हा त्याला वडवानळ जर सहाय्यक झाला तर तो अधिकच ज्याप्रमाणे भयप्रद होतो, अगदी त्याप्रमाणे हे भीष्माचार्य आहेत. अगोदरच ते सामर्थ्यवान आहेत आणि त्यात पुन्हा त्यांना आपण सेनापती केलेलं आहे. सगळ्या सैन्याचं संचालन करण्याची जबाबदारी आता त्यांच्यावर येऊन पडलेली आहे. त्यांना आवाज जाईल एवढ्या आवाजात बोलतोय तो. कोणाला, भीष्माचार्यांना. त्यांना वाटावं की माझं वर्णन दुर्योधन करतो आहे म्हणून. ना तरी प्रलयवन्ही महावातू या दोघा जैसा सांगातू तैसा हा गंगा सेनापती. ना तरी प्रलयवन्ही महावातू, किंवा ना तरी म्हणजे किंवा. अगोदर उदाहरण दिलं, आधीचं समुद्र पाही ते दुवाडपण कवणा नाही. आणि त्यात पुन्हा मग वडवानळ तैसे याही विरजा जैसा हे असं म्हटले. अजून सांगतो, ना तरी प्रलयवन्ही महावातू किंवा प्रलयवन्ही प्रळय काळचा अग्नी आणि महावातू प्रचंड वारा या दोघा जैसा सांगातो. या दोघांचा जसा काय व्हावा, संबंध व्हावा, मेळ त्यांचा घडावा. कोणाकोणाचा, प्रलयवन्ही म्हणजे प्रळय काळचा अग्नी आणि महावातू म्हणजे प्रळय काळचाच महाभयंकर असलेला वारा. या दोघांचा काय घडावा, संबंध घडावा. आता ते एकच या त्रैलोक्याचा नाश करायला काय आहेत, समर्थ आहेत. प्रलय काळाचा अग्नी किंवा प्रलय काळाचा सोसाट्यानं सुटलेला वारा. थोर दादा पर्वत उडून जातील म्हटल्यानंतर काय बाकीचं काय राहील का. या दोघांची युती झाली. या दोघा जैसा सांघात तैसा हा गंगासुतू सेनापती. हा गंगासुतू म्हणजे हा गंगापुत्र भीष्म आम्हाला, आमच्या सेनेला सेनापती म्हणून प्राप्त झालेला आहे. अगोदरच भीष्म, त्याच्यात पुन्हा हे सेनापती. त्यामुळं आपलं सैन्य अधिकच काय आहे, सुरक्षित आहे. आता असा हा जर असे हे जर भीष्माचार्य असतील, एवढं सामर्थ्य त्यांच्यात असेल, तर आता येणेसी कवण भिडे पांडव सैन्य कीर थोकडे परी वरचिलेनी पाडे दिसत असे. आता येणेसी कवण भिडे. आता अशा या भीष्माचार्यांशी कोण लढू शकेल, लढण्याचं सामर्थ्य कुणामध्ये आहे. पांडव सैन्य कीर थोकडे. आमच्या सैन्याच्या मानानं हे पांडवांचं सैन्य खरोखरच अपुरं दिसत आहे. तरी वरचिलेनी पाडे दिसत असे. आमच्या सैन्याच्या मानानं हे पांडव सैन्य काय आहे, खरोखरच थोडं आहे. पांडव सैन्य कीर थोकडे परिवरचिलेनी पाडे दिसत असे. आता अशा भीष्माचार्यांशी कवण भिडे, कोण भिडेल, कोण लढू शकेल. आमच्या सैन्याच्या मानानं हे पांडवांचं सैन्य कीर थोकडे खरोखरच
अत्यंत अपुरं असं आहे, थोडंसं असं आहे. बघा, श्लोकामध्ये अर्ध्या भागात भीष्माचार्यांचं वर्णन आहे, अर्ध्या भागामध्ये भीमाचं वर्णन आहे. काय म्हटलं होतं त्यांनी? अपर्याप्तं तदस्माकं बलम भीष्माभिरक्षितम. म्हणजे आमचं हे सैन्य भीष्मांकडून सर्व बाजूने संरक्षित असलेलं आणि कसं आहे, अपर्याप्त आहे, संख्येनं जास्त आहे. हा अर्धा भाग झाला. आणि पर्याप्तं तुदमे तेषां बलम भीमाभिरक्षितम. आणि पांडवांचं हे सैन्य भीमाकडून संरक्षिलेलं आणि संख्येनं कमी आहे, पर्याप्त आहे. आता याच्यावर ज्या ओव्या पाहिजे होत्या, अर्ध्या श्लोकावरती जेवढ्या ओव्या तेवढ्याच खालच्या अर्ध्या श्लोकावर पाहिजे होत्या की नाही? म्हणजे कोण बोलतोय? दुर्योधन बोलतोय ना. दुर्योधनानं भीष्मांचं वर्णन ज्या श्लोकामध्ये अर्ध्या भागात आलंय त्याच्या किती ओव्या आहेत? 1 2 3 4 5 ओव्या आहेत. आणि भीमाचं वर्णन करताना पांडवांचं हे सैन्य जे भीमाकडून संरक्षिलेलं आहे ते पर्याप्त आहे, त्याचं वर्णन करताना एकाच ओवीत करतो. कारण आता त्याला संतुष्ट कोणाला करायचं आहे? भीष्माचार्यांना. त्यांचं वर्णन करायचं, त्यांची स्तुती करायची, त्यांना वर चढून द्यायचं आहे. आणि भीमाबद्दल बोलताना तो काय म्हटलेला आहे की यांचं सैन्य पर्याप्त आहे, थोडंसं आहे, भीमानं संरक्षिलेलं. भीमाबद्दल बोलतो तो, भीमाचंही वर्णन केलंय एवढ्या शब्दातच. वरी भीमसेनु बेथू तो झाला असे सेना नाथू, ऐसे बोलोनिया मातू सांडिली तेणे. वरी भीमसेनु बेथू. द्रोणाचार्यांना तो सांगतोय आपलं सैन्य भीष्मांकडून संरक्षिलेलं आहे, भीष्म कसे आहेत, कसे पराक्रमी आहेत, हे पांडव सैन्य कसं अपुरत दिसत आहे. आणि आता या पांडवांचं जे सैन्य आहे भीमाकडून संरक्षिलेलं, तो भीमसेन कसा आहे? वरी भीमसेनु बेथू. बेथू म्हणजे दांडगेश्वर, 8 दांड. लक्षात आलं? सेनापती होण्यास कोणत्याच योग्यतेचा नसलेला, पण तरी या पांडवांच्या सैन्यात मात्र त्याला काय आहे? मान आहे म्हटले त्याला. वरी भीमसेनु बेथू. युद्धशास्त्रातील सूक्ष्मता न जाणणारा 8 दांड मनुष्य आहे तो झाला असे सेनानाथू. आणि तो सेनानाथू झाला असे आणि तो यांचा सेनापती झालाय म्हटले. आणि असं बोलून ऐसे बोलून या मातू सांडिले तिने. एवढं बोलून त्यानं द्रोणाचार्याजवळ बोलून स्वतःचं सैन्याचं वर्णन करण्याची गोष्ट काय केली? सोडून दिली. अगोदर वर्णन केलं भीष्माचार्याचं, त्याच्या स्वतःच्या सैन्याचं. आणि आता भीमाचं वर्णन करताना वरी भीमसेनु बेथू आणि तो झाला असे सेनानाथू. या भीमाला काय केलंय म्हटलं यांनी? सेनानायक केलं म्हटलं. हे ऐसे बोलून या मातू सांडिली तेने. त्यानं ते बोलणंच सोडून दिलं. अयनेषु च सर्वेषु यथाभागमवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. च सर्वेषु अयनेषु यथाभागम अवस्थिताः भवन्तः सर्व एव हि भीष्ममेव अभिरक्षन्तु. च सर्वेषु. आणि सर्व व्यूहांच्या प्रवेशद्वारामध्ये नेमून दिल्याप्रमाणे यथाभागम अवस्थिताः, ज्याला ज्याला जे ठिकाण नेमून दिलेलं आहे, आपला आपला विभाग सांभाळण्याचं निश्चित झालेलं आहे, त्या स्थानावर काय करावं? धैर्यानं उभं राहावं. सांगतोय तो सगळ्यांकडे बघून, सगळ्यांना सांगतोय त्याच्या सैन्यातील मुख्य लोकांना की आपण सर्व लोकांनी आपापल्या विभागानुसार निश्चित केलेली जी स्थानं आहेत त्या स्थानावर काय करायचं? धैर्याने उभं राहायचं. आणि भीष्ममेव अभिरक्षन्तु. आणि सर्व प्रकारांनी भीष्मांचंच काय करायचं? रक्षण करायचं. सर्व बाजूंनी भीष्मांचं रक्षण करायचं. भीष्माचार्यांना ऐकू जाईल एवढ्यानं तो आपल्या सैन्यातील सेनानायकांकडे बघून असं म्हणतोय, आपापली जी स्थानं आहेत, जिथं जिथं उभं राहण्याचं आपण निश्चित केलेलं आहे, जेथे उभं राहून लढायचं हे आपण निश्चित केलेलं आहे, त्या त्या व्यूहानुसार ते स्थानं तर आपण सांभाळायचीच, पण सर्व बाजूंनी काय करायचं? भीष्मांचं काय करायचं? रक्षण करायचं.
आता भीष्मांनी संरक्षिलेली ही सेना आहे, तो म्हणतो भीष्मांचं काय करायचं, रक्षण करायचं. म्हणजे भीष्माचार्यांना वाटेल माझी किती काळजी करतो पहा. लक्षात आलं का? ह्या दुर्योधनाला माझी किती काळजी आहे, सगळ्यांना सांगतोय की भीष्माचार्यांचं काय करा, रक्षण करा चोहूबाजूने. आणि गोष्ट कशी आहे, युद्धशास्त्राच्या दृष्टीने बरोबर आहे. शत्रू हा सर्व प्रकारे पुढचा जो प्रतिपक्ष आहे त्याच्या सेना नायकालाच मारण्याचा काय करत असतो, प्रयत्न करत असतो. सेनापती, सेनाधिकारी, तो सेनानायक, तो का युद्धात मारला गेला की त्या सैन्याचं संचलन करणाराच राहिलेलं नसल्यामुळं ते सैन्य सैरभैर होऊन जातं. त्यांना सूचना देणारा, युद्ध कसं केलं पाहिजे, ऐन वेळेस जे व्यूह आहेत ती व्यूहरचना कशी बदलवायची हे जो ठरवणारा आहे मुख्य, तोच का एकदा त्यालाच मारलं की मग त्या सैन्याला जिंकणं सोपं जात असतं. म्हणून सैन्य लढत असताना, शत्रूला मारत असताना दुसरीही बाजू ते सांभाळतं की आपल्या सेनानायकाचं काय करत असतं, ते संरक्षण करत असतं. त्या दृष्टीने देखील दुर्योधन म्हणतो आहे की आपापली स्थानं तर सांभाळाच, तिथे तिथे धैर्यानं उभं राहून शत्रूशी लढाच, पण त्याच वेळेस भीष्माचार्यांवर सुद्धा काय ठेवा, लक्ष ठेवा. कोण्या बाजूने शत्रू येऊन त्यांच्यावर हल्ला करता कामा नाही, चोहूबाजूने त्यांचं काय करा, रक्षण करा. भीष्ममेव अभिरक्षन्तु भवन्तः सर्व एवहि. आपण सर्व लोकांनी, सर्व प्रकारांनी त्या भीष्मांचाच काय करायचं आहे, संरक्षण करायचं आहे. मग पुनरपि काय बोले, सकळ सैनिका ते म्हणितले, आता दळभार आपुलाले सरसे करा. मग पुनरपि काय बोले, मग पुन्हा तो आपल्या सर्व सैनिकांना, सेनानायकांना म्हणाला, सकळ सैनिका ते म्हणितले, आता दळभार आपुलाले सरसे करा. आता आपुलाले दळभार, आता आपापल्या नेतृत्वाखाली असलेले सैन्य, सैन्याच्या तुकड्या त्या काय करा, सरसे करा, सज्ज करा. सगळ्यांना सांगतो आहे की तुमच्या ताब्यामध्ये असलेली जी सैन्याची तुकडी आहे, जिचं संचलन तुम्ही करता आहात, तुमच्या नियंत्रणाखाली जेवढं सैन्य आहे ते काय करा, लढण्यासाठी सज्ज करा. आता दळभार आपुलाले सरसे करा. जया जे औक्षविणी तिने ती आयनी वर्गण कवण कवणी महारथिया. जया जे औक्षविणी, ज्याच्याकडे ज्या औक्षविणी आल्या असतील त्याने त्या काय कराव्यात, रणभूमीवर आणाव्यात. ज्या सेनानायकाच्या आधिपत्याखाली जेवढा औक्षविणी सैन्य आहे त्याने त्या सेनेवर काय करावं, नियंत्रण ठेवावं. आणि वर्गण म्हणजे वरच्या अधिकाराचे म्हणून गणले गेलेले जे लोक आहेत, महारथी आहेत. वर्गण कवण कवणी महारथिया. आणि महारथी जे आहेत त्यांना कोणता जो सैन्य विभाग मिळालेला आहे, वरवरचा जो अधिकार मिळालेला आहे, त्यांनी आपापल्या ताब्यातील असलेल्या अक्षविणी ज्या सेना आहेत, जेवढ्या त्याला प्राप्त झालेल्या आहेत, त्याने त्या काय कराव्यात, युद्धासाठी सज्ज कराव्यात. जया जिया औक्षविणी. औक्षविणी ही काय आहे, संख्या आहे, सैन्याची संख्या. त्या काळात जी मोजल्या जायची औक्षविणीवर. एकंदर सर्व सैन्य पांडव आणि कौरवांचं मिळून किती होतं असं आपण ऐकत आलो, 18 औक्षविणी. 11 औक्षविणी कौरवांचं आणि 7 औक्षविणी पांडवांचं सैन्य. काय आहे औक्षविणी, याच्यात काय काय येतं, किती पायदळ, किती घोडे, किती हत्ती, किती रथ, त्याचं वर्णन केलेलं आहे. 21,870 हत्ती एक औक्षविणी सेनेची संख्या आहे. त्याच्यामध्ये हत्ती किती, 21,870 हत्ती आहेत. रथ आहेत 21,870, हत्ती 21,870, रथ 21,870 आणि याच्यात तिप्पट घोडे 65,610 घोडे आणि याच्या 5 पट पायदळ त्या 21,000च्या 1,09,350 पायी चालणारे सैनिक. हे सगळे मिळून
त्याला म्हणतात एक अवक्षहिणी. 21,870 हत्ती, 21,870 रथ, 65,610 घोडे आणि 1,09,350 पायदळ. याला म्हणायचं एक अवक्षहिणी सैन्य. असं 11 अवक्षहिणी कौरवांचं होतं आणि 7 अवक्षहिणी पांडवांचं होतं. म्हणून महाभारत युद्ध हे महाभयंकर गणल्या गेलेलं आहे आणि त्याचा दुष्परिणाम अर्जुनाला दिसत होता. म्हणून तर तो देवाला हे युद्ध थांबवण्याची किंवा मी लढणारच नाही असं सांगतो आहे, थांबवण्याची विनंती, किंवा मला हे युद्ध करायचं नाही असं तो पुढे म्हणणार आहे. युद्धानं कोणतंही युद्ध झालं तरी त्याच्यामध्ये मोठी हानी होत असते. वित्त हानी तर होतेच होते, पण जीवित हानी मोठ्या प्रमाणात होत असते आणि एकंदरच मानवी सभ्यतेवर त्याचा मोठा दुष्परिणाम होत असतो. म्हणून बहुतेक जी विवेकी लोक आहेत ते युद्ध न करणंच उचित समजत असतात. पण तरी देखील कधी कधी युद्ध हे अपरिहार्य असतं, करावंच लागतं, टाळता येणं शक्य नसतं. आता अर्जुनाला जे दिसत होतं ते काय भगवंताला दिसत नव्हतं का? अर्जुनाला ह्या युद्धाचे दुष्परिणाम जे जाणवत होते पुढे भविष्यात होणारे, ते काही भगवंताला कळत नव्हते का? मग तरी देखील भगवंताने ते युद्ध करायलाच लावलं, ते टाळलं नाही. याचा अर्थ त्या काळात परिस्थितीत अशी निर्माण झालेली होती की भले ही वित्त हानी जीवित हानी परवडली, पण दुष्टांचा नायनाट होणं उचितच होतं. अवक्षयिणी संख्या सांगताना एवढे 21,870 हत्ती, 21,870 रथ, 65,610 घोडे आणि 1,09,350 पायदळ, एवढ्या सैन्य संख्येला म्हणायचं एक अवक्षहिणी. आणि तो दुर्योधन आपल्या आपल्या सेनानायकांना सांगतो आहे, जयाजिया अवक्षहिणी, ज्याला जेवढ्या अवक्षहिणी सैन्य दिलं गेले असेल तिने ती या आरणी, त्याने त्या काय कराव्यात, या रणभूमीवर आणाव्यात. महारथी कवण कवणी, वर्गण कवण कवणी महारथी. वर्गण म्हणजे वरच्या अधिकाराचे म्हणून गणलेले जे लोक आहेत महारथी आहेत, ते कोण कोण आहेत? त्यांनी काय करायचं, तेने ती आवरीजे, भीष्मातळी राहीजे, द्रोणा ते म्हणे पाहिजे तुम्ही सकळ. तेने ती आवरीजे, त्यांनी त्या सर्वांनी त्या सेनेला स्वतःच्या अधिकाराच्या अधीन ठेवावं. भीष्मातळी राहीजे, तुम्ही तुमच्या ताब्यात असलेल्या सैन्याला तुमच्या आधिपत्याखाली ठेवण्याबरोबरच तुम्ही सगळ्यांनी भीष्मातळी राहीजे. तुम्ही सर्वांनी, ते मुख्य सेनापती असलेले भीष्म, त्यांच्या नियंत्रणाखाली राहिलं पाहिजे. तुमच्या सैन्याला तुम्ही नियंत्रणात ठेवा आणि तुम्ही भीष्मांच्या नियंत्रणात राहा. आणि द्रोणाचार्यांना तो म्हणतो आहे दुर्योधन, द्रोणा ते म्हणे पाहिजे तुम्ही सकळ. आणि द्रोणाचार्यांना म्हणतो तुम्ही या सर्व गोष्टीवर काय ठेवा, लक्ष ठेवा. मी मोठेपणा त्यांना देतोय. त्या सेनानायकांना म्हणतोय तुमच्या ताब्यात असलेल्या अवक्षयिणी सेनेवर तुम्ही नियंत्रण ठेवा, तुम्ही सर्वजण भीष्मांच्या नियंत्रणाखाली राहा. आणि द्रोणांना म्हणतोय हे सगळं तुम्ही पाहिलं पाहिजे. द्रोणा ते म्हणे पाहिजे तुम्ही सकळ, हाची एको रक्षावा, मी तैसा हा देखावा, येणे दळ भारो आघवा, साचो आमोचा, हाची एको रक्षावा. या भीष्माचार्यांचंच सर्वांनी काय करावं, संरक्षण करावं. मी तैसा हा देखावा, माझ्याप्रमाणे त्यांना देखील रक्षणीय तुम्ही मानलं पाहिजे. तुम्ही ज्याप्रमाणे माझं रक्षण कराल अगदी त्याच पद्धतीनं यांच्याकडे पहा. मोठ्याने सांगतोय, त्यांना ऐकू जाईल अशा आवाजात द्रोणाचार्यांना सांगतोय, जशी तुम्ही माझी काळजी कराल, माझं संरक्षण कराल, अगदी त्याच पद्धतीनं भीष्माचार्यांचं सगळ्यांनी मिळून काय करायचं, संरक्षण करायचं. हाची एको रक्षावा, ह्याच भीष्माचार्याचं सगळ्यांनी रक्षण करावं. मी तैसा हा देखावा, माझ्याप्रमाणेच त्यांना देखील तुम्ही रक्षणीय मानलं पाहिजे. येणे दळ भारू आघवासाचा आमुसा, कारण यांच्यामुळेच आमचा सर्व दळभार सेनाभार विजयी होण्यास काय आहे, समर्थ आहे. भीष्माचार्य राहतील तर आमचा विजय कुठेही जाणार नाही, आमचा विजय निश्चित होईल. पण त्या भीष्माचार्यांचं सगळ्यांना मिळून संरक्षण करावं लागेल.
हे असं दुर्योधन भीष्माचार्यांना ऐकू जाईल एवढ्या आवाजात द्रोणाचार्यांजवळ ज्यावेळेस बोलला आणि हे बोलणं भीष्माचार्यांनी ऐकलं, त्यावेळेसचे उद्गार, त्यावेळेसची परिस्थिती काय आहे? संजय धृतराष्ट्राला हस्तिनापुरात सांगतोय. संजय म्हणतो आहे, संजय उवाच तस्य संजनयन हर्षम कुरु वृद्ध पितामहः सिंहनादम विनोद्योच्चैष शंखं दद्मौ प्रतापवान. तस्य हर्षम संजनयन प्रतापवान कुरु वृद्धः पितामहः उच्चैः सिंहनादम विनद्य शंखं दद्मौ. त्याचा अर्थ असा होतो, संजय उवाच, संजय म्हणाला, संजय सांगतो आहे हस्तिनापुरामध्ये धृतराष्ट्राला या युद्धवृत्तांत सांगतो आहे. संजय धृतराष्ट्राला म्हणतो आहे, त्यावेळेस काय घडलं? भीष्माचार्यांनी या दुर्योधनाचं हे बोलणं ऐकलं. कोणतं बोलणं? भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एवहि. सर्वांनी मिळून त्या भीष्माचार्यांचं काय करायचंय? संरक्षण करायचंय. हाची कुरक्षावा मी तैसा हा देखावा येणी दळ भारवा आघवा साचू आमुचा. हे ऐकल्याबरोबर तस्य हर्षम संजनयन, त्या दुर्योधनाला हर्ष उत्पन्न करण्यासाठी. आता दुर्योधनानं भीष्माचार्यांची एवढी भरमसाठ स्तुती केली, भीष्म देखील काय झाले? हर्षित झाले. आणि आता दुर्योधनाला देखील हर्ष निर्माण व्हावा एवढा तो बोलतो आहे, तर त्याच्याही मनामध्ये आनंद उत्पन्न व्हावा यासाठी प्रतापवान कुरुवृद्ध हा पितामहः, प्रतापशाली असलेले कुरुकुळातील कुरुवंशातील वृद्ध असलेले पितामह भीष्माचार्य त्यांनी काय केलं? उच्चैही, मोठ्याने उच्च स्वरामध्ये सिंहनादम विनद्य, सिंहनादम विनद्य, सिंहासारखी गर्जना करून शंखं दद्मौ, शंख वाजविला. अगोदर काय केली? सिंहासारखी मोठी गर्जना केली आणि नंतर काय केलं? शंख वाजवला. कशासाठी? त्या दुर्योधनाच्या मनात हर्ष उत्पन्न करण्यासाठी. त्याने आता एवढी स्तुती केल्यानंतर थोडीशी यांचंही काय आहे? कर्तव्य आहेच. आता तो एवढा बोलतोय, माझ्याबद्दल एवढं सांगतोय, भीष्माचार्यांचं सगळ्यांनी मिळून संरक्षण केलं पाहिजे, त्यांच्या आधिपत्याखाली सर्व सेनानायकांनी असलं पाहिजे, त्यांच्यावरच आपला विजय अवलंबून आहे, असं म्हटल्यानंतर भीष्माचार्य आनंदित झाले आणि त्यांनी देखील या दुर्योधनाला धीर देण्याकरिता, त्याच्या मनाला आनंद उत्पन्न करण्याकरिता काय केलं? मोठ्याने सिंहगर्जना केली. मुखानं आपल्या त्या युद्धप्रसंगी एकमेकाला आव्हान देताना असे काय केल्या जातात? गर्जना केल्या जातात. हे तिथली जी वाद्य आहेत, रणवाद्य, तिथं वाजवलीच जातील. पुढे येणार आहे त्याचं वर्णन, कोणते कोणते वाद्य काय केले त्यांनी वाजवले. शंख हे देखील काय आहे? एक रणवाद्यच आहे. आपण मंदिरात वाजवतो, त्याचा पवित्र असा ध्वनी आहे. पण मोठमोठे शंख वाजवले जातात युद्धभूमीवरती त्या सैनिकांना स्फुरण चढण्यासाठी. आणि युद्धाचा आरंभ म्हणा, युद्ध समाप्तीची घोषणा म्हणा, त्यासाठी देखील मोठे मोठे शंख काय केले जातात? वाजविले जातात. या प्रत्येक सेनानायकाकडे आपले आपले काय आहेत? शंख आहेत. त्याची वेगवेगळी काय आहेत? नावं आहेत. भीष्माचार्यांनी देखील आता या दुर्योधनाच्या मनामध्ये आनंद उत्पन्न व्हावा म्हणून त्यांनी सिंहासारखी मोठी काय केली? गर्जना केली आणि आपला शंख वाजविला. तस्य संजनयन हर्षम कुरुवृद्ध पितामहः सिंहनादम विनद्य उच्चैः शंखं दद्मौ प्रतापवान. या राजाची या बोला सेनापती संतोषला, मग तेणे केला सिंहनादू. बोलतोय कोण? लक्षात ठेवा, संजय सांगतोय धृतराष्ट्राला की असं असं तिथे घडलं. आता संजय धृतराष्ट्राशी बोलतोय की त्यावेळेस त्या युद्धभूमीवर दुर्योधन
द्रोणाचार्यांशी असं बोलत असतानाच सेनापती असलेले भीष्माचार्य संतुष्ट झाले आणि त्यांनी सिंहनाद केला. तर दुर्योधन द्रोणाचार्यांशी बोलतोय असं तो म्हणत नाही, राजा म्हणतोय. अगोदर देखील राजा दुर्योधन बोलूनच गेलेला आहे तो, कारण बोलतोय कोणाशी? धृतराष्ट्राशी. कुणाबद्दल बोलतोय? त्याच्या पुत्राबद्दल बोलतोय. आणि धृतराष्ट्र हा पुत्रस्नेही मोहितो असल्यामुळं दुर्योधनाला अगोदरच राजाच त्याने मनोमन घोषित करून टाकलेला आहे. त्यामुळं दुर्योधनाचं नाव घेताना राजा दुर्योधन असं म्हटलं तर तो काय होतो? अधिकच आनंदित होऊन जातो. म्हणून तो संजय धृतराष्ट्राला म्हणतो, या राजाची या बोला. या राजा दुर्योधनाच्या बोलण्यानं, काय बोलण्यानं? तो बोलला की नाही तिथे, हाची एको रक्षावा मी तैसा हा देखावा येणे दळ भारू आघवा साचवा मुसा. द्रोणाचार्यांना दुर्योधन म्हणतो आहे की ह्या भीष्माचार्यांचं आपण सर्वांनी मिळून रक्षण करायचं, माझ्याप्रमाणे त्यांच्याकडे सुद्धा तुम्ही पाहायचं, त्यांचीही काळजी घ्यायची. हे राजाचं बोलणं, या राजाची या बोला. धृतराष्ट्राला संजय सांगतो, असं राजा दुर्योधन ज्यावेळी द्रोणाचार्यांशी बोलत होता त्यावेळेस सेनापती संतोषला. सेनापती भीष्म काय झाले? संतुष्ट झालेले आहेत. या राजाची या बोला सेनापती संतोषला. आणि मग तेने केला सिंहनादू. आणि त्या संतोषानंच त्यांनी काय केला? सिंहनाद केला. सिंहासारखी मुखानं काय केली? मोठ्याने गर्जना केली. त्या सैन्यामध्ये सूचना देण्यासाठी जो अधिकारी असतो त्याचा जो आवाज आहे तो दमदार असला पाहिजे, अशी त्यांची काय असते? अट असते. केवळ त्याची शारीरिकच तपासणी म्हणजे उंची, वजन किंवा ते काय असते ग्राउंड तेवढंच पाहिलं जात नाही. त्याची बाकीच्या अनेक परीक्षा होतात, त्याप्रमाणे त्याचा आवाज देखील काय असावा लागतो? दमदार असावा लागतो. जे ट्रेनिंग देणारे लोक असतात किंवा प्रत्यक्ष युद्धभूमीवर एक स्वतंत्र मनुष्य तेथे असतो की त्याने फक्त काय करायचे? त्यांना सूचना द्यायच्या. एवढ्या मोठ्या आवाजामध्ये, धीरगंभीर आवाजात द्यायच्या की त्यांच्या त्या मनावर काय झाला पाहिजे? परिणाम झाला पाहिजे. आता तिथं जर असा नाजूक आवाज असणारा माणूस असेल तर त्याचा परिणाम होईल का? नाही होणार. भीष्माचार्यांनी काय केलं? म्हटले सिंहनाद केला. मोठ्यानं सिंहासारखी काय केली? गर्जना केली. संतुष्ट होऊन, त्या राजाच्या बोलण्यानं संतुष्ट होऊन, या राजाची या बोला. सेनापती संतोषला. मग तेने केला सिंहनादू. या सिंहनादानं भीष्मांनी काय केलं? युद्धाचा आरंभ आणि त्या युद्धासंबंधी आपला असलेला उत्साहच एक प्रकारे काय केलेला आहे? सूचित केलेला आहे. आता युद्ध आरंभ झालं हेही त्यांनी काय केलं? त्या आवाजाने सूचित केलं. आणि त्या युद्धासाठी आम्ही तयार आहोत हे देखील त्यांनी काय केलं? त्या माध्यमातून दर्शविलेलं आहे. आता तो सिंहनाद एवढा मोठा झाला, तो गाजत असे अद्भुतू दोन्ही सैन्यातू प्रतिध्वनी न समातू उपजत असे. तो नाद कोणता नाद? सिंहनाद. अद्भुतू गाजतू असे, असा आश्चर्यकारक दुमदुमला दोन्ही सैन्याच्या मध्ये. प्रतिध्वनी न समातू, त्याचा प्रतिध्वनी महाकाशात देखील न मावता उपजत असे. पुन्हा पुन्हा नवा नाद उत्पन्न होत गेला. तो केलेला सिंहनाद दोन्ही सैन्याच्या मध्ये इतका दुमदुमला की महाकाशामध्ये सुद्धा तो न मावता, नष्ट न होता, पुन्हा पुन्हा नवीन नवीन तो नाद काय होत राहिला? उत्पन्न होत राहिला. एवढ्या मोठ्यानं त्या भीष्माचार्यांनी सिंहनाद केला होता. तो गाजतो असे अद्भुत दोन्ही सैन्यातू प्रतिध्वनीनं समातू उपजत असे. तयाची तो लगासवे वीरवृत्तीचे निथावे दिव्यशंख भीष्मदेवी आस्फुरीला. तयाची तो लगासवे. तुलक शब्दाचा अर्थ आहे प्रतिध्वनी. तो त्यांनी केलेला सिंहनाद, त्याचा प्रतिध्वनी पुन्हा पुन्हा येतो आहे तेवढ्यातच. वीरवृत्तीचे निथावे, वीर स्वभावाच्या आवेशानं दिव्यशंख भीष्मदेवी आस्फुरीला. भीष्मदेवी दिव्यशंख आस्फुरीला. त्या भीष्मदेवांनी दिव्य असा शंख वाजविला. म्हणजे पहिला केलेला सिंहनाद तो आकाशात मावतो न मावतो, त्याचा प्रतिध्वनी पुन्हा पुन्हा येतो आहे तेवढ्यातच पुन्हा
यांनी काय केला, शंख घेतला आणि तो शंख मोठ्याने काय केला, वाजवला. दिव्य शंख. पुन्हा कसा शंख, दिव्य शंख. आस्फुरीला. आता तो पहिला असलेला सिंहनाद आणि आत्ता केलेला शंखनाद, ते दोन्ही नाद मिनले. ते त्रैलोक्य बधिरीभूत झाले, जैसे आकाश का पडिले तुटोनिया. ते दोन्ही नाद मिनले. पहिला सिंहनाद आणि दुसरा केलेला शंखनाद, ते मिनले म्हणजे एकत्र झाले. ते दोन्ही नाद काय झाले, एकत्र झाले. आणि त्या आवाजानं, त्या महानादानं, त्या दोन नादाच्या एकत्र होण्यानं त्रैलोक्य बधिरीभूत झाले. या त्रैलोक्याच्या कांठाळ्या बसल्या. लक्षात आलं. ज्ञानोबा आहेत वर्णन करणारे म्हटल्यावर काय त्याचं आश्चर्य का. त्रैलोक्य बधिरीभूत झाले. आपण नाही की एखादा जर मोठ्याने ओरडत असेल तर ओरड नको, माझ्या काय बसल्या, कांठाळ्या बसल्या, एवढं आरडतोस म्हणून. कुणाच्या कांठाळ्या बसल्या, त्रैलोक्याच्या. त्रैलोक्य बधिरीभूत झाले, जैसे आकाश का पडिले तुटोनिया. आणि त्या महानादानं जणू काही आकाशच तुटून पडलंय की काय असा भास होऊ लागला. जैसे आकाश का पडिले तुटोनिया, गडगडीत अंबर, उचंबळत सागर, क्षोभले चराचर कापत असे. त्या दोन्ही नादाच्या एकत्र येण्यानं आकाश भयानक क्षोभून गेलं. गडगडीत अंबर, उचंबळत सागर, सागर उचंबळत, समुद्र उसळू लागला. चराचर क्षोभले, सर्व चराचर थरथरू लागलं. कापत असे, क्षोभलेलं चराचर हे काय होऊ लागलं, चळचळा जणू काय होऊ लागलं, कापू लागलं, थरथरू लागलं. कशामुळं, त्या भीष्मांनी केलेला सिंहनाद आणि तदनंतर केलेला शंखनाद, या दोन्ही नादाच्या एकत्र होण्यानं हा जगावर काय झाला, परिणाम झाला. तेणे महाघोष गजरे, दुमदुमिताती गिरीकंदरे, तव दळा माझी रणतुर्या स्फुरिली. तेणे महाघोष गजरे, त्या मोठ्या आवाजाच्या नादानं, त्या मोठ्या घोषाच्या सतत होणाऱ्या गजरानं, गिरीकंदरे दुमदुमताती, गिरीकंदरे पर्वतांच्या गुहा काय झाल्या, दुमदमून गेल्या. डोंगरातील दऱ्या खोऱ्या दुमदुमून गेल्या. तव, तेवढ्यातच, हे एवढं होतं न होतं तेवढ्यातच, दळा माझी रणतुरे आस्फुरिली, तेवढ्यातच त्या सैन्यामध्ये रणवाद्ये वाजू लागली. त्यांना जणू काही एक प्रकारची सूचनाच प्राप्त झाली की आता युद्धाचा काय झालेला आहे, आरंभच झालेला आहे. त्यांनी देखील आपल्या स्वाधीन असलेली रणवाद्ये ती काय केली, वाजवायला आरंभ केला. तव दळा माझी रणतुरे आस्फुरिली, रणतुरे रणवाद्ये, दळा माझी सैन्यामध्ये आस्फुरिली, वाजू लागली. तेणे महाघोष गजरे, दुमदुमिताती गिरीकंदरे, तव दळा माझी रणतुरे आस्फुरिली. इथपर्यंत वर्णन केलंय. आता कोणती रणतुरे, कोणती रणवाद्ये वाजू लागली त्याचं वर्णन या श्लोकात येईल पुढच्या. तत शंखाश्च भैर्यश्च पणवानक गोमुखाः सहसैवाभ्यहन्यंत सशब्दस तुमुलो भवत. शंख, नगारे, ढोल, झांजा, करणे, त्या काळात रणवाद्य म्हणून जे जे प्रकार उपलब्ध होते ते सगळे काय करू लागले, एकदमच वाजवण्यात आली. आणि त्यामुळं तो शब्द काय झाला, शब्द स्तुमुलो अभवत, अत्यंत मोठा तो काय झाला, शब्द झाला. आणि त्याचा देखील काय परिणाम झाला, ज्ञानोबरायांनी अत्यंत आचाट रीतीनं काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. ते दचकला कृतांतो अंगने घे, यम थरथर करू लागला आणि तो अंगने घे, शरीरच धारण करेना. लक्षात आलं का, उभंच राहता येईना त्याला म्हटले. काहींचे उभ्या उभ्याच प्राण गेले, दात खीळ बसली, बिरुदाची दादुले हिवताती, ज्यांनी मोठमोठे बिरुद पदव्या प्राप्त केल्या होत्या त्यांना उभ्या उभ्याच हिवताप आलाय की काय, असं मोठं वर्णन ज्ञानोबराय पुढे करतील. तो भाग उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरिविठ्ठ श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोने मज द्यावे पसायदान हे. तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछिल तो तेला हो प्राणीजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटो तया भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवणी तिही लोकी भजिजो अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी ये दृष्टादृष्ट विजय होवा वेजी एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज सद्गुरु बंसी महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय।